ओमली MRC 11 संघाचे कॅप्टन आपण देखील या. MRC 11 आपला सन्मान केला जाईल. चला 12वा खेळाडू या प्लीज. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सलामीचे फलंदाज विजय आणि मॉन्टी त्यांच्या समोर पहिलं षटक येऊन सुशील. सुशीलचा पहिला चेंडू लॉस केलाय. कॅच इज द कॉल. पकडला जाईल झेल. विजयाने पकडला झेल. पहिला धक्का. टीम जय हनुमान उमरी फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर अगदी मोठा धक्का बसतोय टीम उमरी संघाला. आणि ज्या प्रकारे पहिला चेंडू हाताळला गोलंदाज सुशील यांनी अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना श्री पाणबुडी चषक 2024 श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसीय स्पर्धा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक या तिन्ही क्षेत्रामध्ये अगदी उल्लेखनीय कार्य केल्यानंतर या मंडळाचा मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसरपणे ही आपण भरारी पाहतोय. 50,000 रुपयांची ही भव्य दिव्य अविस्मरणीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस. नवीन फलंदाज लोअर फुलटॉस होता. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. मिड विकेट आहे. डीपला तैनात. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावांचा श्री गणेश होत असताना टीम जय हनुमान उमरी. चला विनंती असेल दोन्ही संघाचा 12वा खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. फुल लेनचा चेंडू होता. वन साइडला अगदी आपल्या ताकदीच्या जोरावर डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार येतो. एक खणखणीत फलंदाज मॉन्टी यांच्या बॅटमधून षटकार. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर मात्र आदित्य आणि मॉन्टी खेळपट्टीवर आहेत. आणि मॉन्टी यांनी या फटक्यावर आक्रमक पवित्रा धारण केलाय. काय फटका सजवलाय. ज्या प्रकारे आता मात्र हवा पाहायला मिळते. शिरगावचं हे क्रीडांगण विरार नगरीमध्ये आपण पाहतोय. DBN लाईव्ह या स्पर्धेच्या DBN लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. चला चेंडू द्या प्लीज. मॉन्टी यांनी अगदी आपला मनसुबा स्पष्ट केला. एक मोठा फटका खेळलाय पहिल्या चेंडूवर. गत सामन्यामध्ये जर पाहिलं तर 60 धावा MRC 11 संघाने नोंद केल्या होत्या. 61 धावांचं लक्ष्य आणि ते अगदी सहजरित्या प्राप्त केलं रावळगाव सूर्यवाडी. आणि क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष्य छोटा अथवा मोठं नसतं. चला फास्ट खेळा प्लीज. मॉन्टी सलगचा दुसरा बिग हिट केलाय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. मॉन्टी ब्रँडेड येतोय एक अफलातून षटकार. अगदी हवेच्या प्रवाहासोबत फटकेबाजी चालू आहे. हवा जर पाहिली तर ऑन साइडला जास्तीची हवा आणि त्यामुळे या दिशेला अगदी फटकेबाजी केली जाते. ग्रामीण क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक मातब्बर फलंदाज आहेत. टेनिस क्रिकेटला आजच्या या काळामध्ये सोनेरी दिवस झालेत. ISPL सारखी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जर तुमच्याकडे क्षमता असेल, तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही आज मात्र टेनिस क्रिकेटमधून आपला अगदी संपूर्ण आर्थिक जीवन अगदी सहजरित्या हाताळू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. अगदी क्षमता हवी आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले 13. सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न. अगदी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. स्लोअर वन चेंडू हाताळला. निर्धाव चेंडूची होते सांगता.
मॉन्टी 2 षटकारानंतर मात्र अगदी एक चांगला चेंडू हाताळलाय सुशील यांनी. 1 to go. बिनगडी बाद 13. शेवटचा चेंडू ऑन साइडला अगदी टर्न केलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. मॉन्टी यांच्या बॅट मधून एक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. यस, अगदी आयोजन कमिटीला विनंती असेल, आपले अगदी स्वयंसेवक असेल त्यांना प्लीज चेंडू आणायसाठी पाठवा. कारण चेंडू जर पाहिलं तर या षटकामध्ये 3 चेंडू स्क्वेअर लेगला लॉंग लेगला गेलेत, कोणी आणला नाहीये. आयोजन कमिटी पानबुडी देवी कला मंच, चला आपले स्वयंसेवक पाठवायचे आहेत. पहिल्या षटकाचे होते सांगता सुशील यांच्या षटकात धावा आल्या तब्बल 19 धावा धावफलकावरती नोंद झाल्यात. नेक्स्ट मॅच देवांश 11 CCC केरे. चला दोन्ही टीम कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय, आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. षटक क्रमांक 2 गोलंदाज अमित आलेत. सुशील यांच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 19. अमित दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू. अमितचा पहिला चेंडू फुलर लेनचा होता, अगदी ऑन साइडला चेंडूला वळवलाय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड करतील, फेक केला जाईल. या सिंगलने स्ट्राइक रोटेट केली जाईल मॉन्टी आणि आदित्य यांच्या माध्यमातून. या सिंगलने टीमची धावसंख्या 20 धावा. अमित हाफ ट्रॅकर चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहतील. एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. अगदी शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातातून निसटला आणि त्याच दरम्यान अगदी 2 धावा पूर्ण केल्या. रोहित अगदी या चेंडूवर वेगाने आले, परंतु चेंडू ज्या वेळेला तुमच्या हातातून निसटतो ना, फलंदाजाला अगदी संधी असते. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अमित. अमितचा हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी पंच गळवतायत. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मात्र अवांतर स्वरूपात जोडली जाईल. अमित आहेत गोलंदाजीसाठी 23 धावा. मॉन्टी ऑन स्ट्राइक. त्याच्या बॅट मधून 3 उत्तुंग षटकार आले आहेत. मॉन्टीसाठी हा चेंडू पायावर टाकलाय आणि हा चेंडू मात्र फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषा पार. मॉन्टी यांच्या बॅट मधून एक अप्रतिम षटकार. ही चुकी तुम्ही करू शकत नाहीये. अगदी सातत्याने पायावर टाकले जात आहे चेंडू. ऑन साइडला हवा आणि जर तुम्ही हा चेंडू अगदी शरीरावर टाकणार तर फलंदाज तुम्हाला दिवसभर बाहेर मारत राहील आणि तुम्हाला दिवसभर चेंडू बाहेरून आणावा लागेल. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, ज्या दिशेला वारा त्या दिशेला मारा, आणि तेच पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. चला आयोजन कमिटी आपले स्वयंसेवक प्लीज सीमारेषेच्या बाहेर तैनात करा. चेंडू अगदी गेल्यानंतर जास्तीचा वेळ दवडला जातोय. 29 धावा धावफलकावर. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. मॉन्टीसाठी हा चेंडू अगदी ऑन साइडला खेळायचा होता. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट हे सांगणारा चेंडू. अमित यांनी मात्र षटकाराचं प्रत्युत्तर मॉन्टींना त्रिफळा चित करून दिलाय. त्रिफळा बाद. मॉन्टी बॅक टू द पेव्हिलियन. षटकारांचा मात्र यार कडकडाट झाला. अगदी या दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये षटकारांचा पाऊस पडला मॉन्टी यांनी आणि आपल्या संघाला मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले. 29वा मॉन्टी यांच्या या छोट्याशा खेळीमध्ये तब्बल 5 उत्तुंग षटकार आणि 2 धावेच्या मदतीने मॉन्टी यांनी 32 धावांची 26 धावांची विस्फोटक खेळी केली. 4 उत्तुंग षटकार आले मॉन्टी यांच्या बॅट मधून. काय फलंदाजी केली. मॉन्टी बाद झालेत. नवीन फलंदाज अशोक.
अमित अगदी एका मोठ्या फलंदाजाला बाद केलाय. इथे मात्र धावांच्या गतीला ब्रेक लावला जाईल का? अशोक पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंप सोडून चेंडू चाललाय. अगदी शफल झालेत पण सगळवत आहेत. योग्य चेंडू आहे. यस अगदी जास्तीचे शफल झाले म्हणावं लागेल आणि अगदी शफल होऊन झालेत. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला रिव्ह्यू नाहीये प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम असेल. येस पण पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज थोडंसं सहकार्य करा. फास्ट खेळा. अंपायर डिसिजन विल बी द फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट विथ द अंपायर प्लीज. सहकार्य करा टीम. ओमली टीमची फलंदाजी. अशोक टॅप फटका पाहायला मिळतोय. काहू कॉर्नर वरून डीप वरून वेगाने क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी एक धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 30-2. येस अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून माहिती पोहोचवली जाते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाहीये आणि मैदानातील पंचांचा निर्णय अंतिम असेल कारण अगदी एमसीए पॅनलचे नामांकित पंच आपल्याला स्पर्धेला लाभले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये काही बदल करता येणार नाही. जरा फास्ट करा. स्पीडअप करा प्लीज. देवांश 11 CCC केरे. चला नाणेफेकीसाठी या प्लीज. दोन्ही टीम नाणेफेक करण्यासाठी यायचंय. अगदी प्रशांत पास्टे साहेब देखील आलेले आहेत. काल त्यांचा वाढदिवस होता आणि आज मात्र वाढदिवसाची जंगी पार्टी असेल. जसं स्पर्धा होईल बक्षीस समारंभ होईल तशी मात्र सगळ्यांची जेवणाची सोय कदाचित वेगळी सोय देखील असेल. प्रश्न प्रत्येकाचा आपापला असतो. अगदी स्पर्धा आपली आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे. आपल्या पाचेरी सडाची स्पर्धा आहे. आपल्या गुहागर तालुक्याची स्पर्धा आहे. षटक क्रमांक 3 साठी आलेत सुकेश. श्री पानबुडी देवी कला मंचाची स्पर्धा ही. अंतिम षटक किती या धावापर्यंत मजल मारेल टीम. जय हनुमान. ओमली पहिला चेंडू अगदी इनकटर टाकण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. अवांतर चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात होते. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 31 धावा धाव फलकावर. 31 रन्स ऑन बोर्ड. अगदी पंचांनी पहिली वॉर्निंग दिली गोलंदाजाला. अगदी तुमच्या शैलीवर आक्षेप घेतला जाईल. यानंतर मात्र तुम्हाला दंडित केलं जाईल. तुमची गोलंदाजी देखील थांबवली जाईल. चला फास्ट खेळा प्लीज टीम ओमली. जय हनुमान. ओमली संघ. एकसष्ट धावा अगदी गत सामन्यामध्ये यशस्वीरित्या पार केल्यात. म्हणजे या खेळपट्टीवर धावा अगदी बनल्या जातील. जर तुमच्याकडे क्षमता असेल तर तुम्ही मोठा धावा बनवू शकता आणि मोठ्या धावा देखील सहजरित्या पाठलाग करू शकता. बॅटची वरची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये चेंडू फील्ड करतील. तद्वर अभिषेक अगदी आपण पाहतोय थर्डमॅनला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी ज्या प्रकारे तुम्ही या क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर पाहिला ना तर वाडी मर्यादित संघांचा चांगला राहिलाय आणि एका वाडीतील एक संघ असतो म्हणजेच काय तर प्रत्येक जण एकामेकांसोबत सातत्याने खेळत आलेला असतो आणि या ग्रामीण क्रिकेटमध्ये अगदी या संघांनी मात्र एक वेगळी उंची प्राप्त केली आहे. बॅटची वरची कडा यष्टीरक्षक होते. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न झाला विकेट किपरच्या माध्यमातून सुधाकर, परंतु त्यांच्या अगदी उजव्या बाजूला चेंडू गेलाय. कोणती धाव प्राप्त होणार नाहीये. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आलाय गोलंदाजाने. अगदी हवा जर पाहिली तर पहा हवेने बेल्स उडाल्यात. म्हणजे एवढी हवा पाहायला मिळते सर या शिरगावच्या मैदानावर. समोर जर पाहिलं तर आई जीवदानी मातेचं मंदिर आणि हा संपूर्ण विरारचा परिसर
बाजूला नारंगी क्रिकेटचं मैदान अगदी चंदनसार हा परिसर पाहायला मिळतोय. अकुट्टापादा चेंडू पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे अगदी मिड ऑफ वरून वेगाने आले. तद्वर 2 धावा नाही प्राप्त होणार. अमित होते चांगला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेले. त्याच तत्परतेने फेकी देखील केले. एका धावेने टीमची धावसंख्या 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 33 धावा. सुके 6 चेंडू बिघट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा सुधाकर पकडतील. झेल फलंदाज बाद. चला टीम देवांश 11 CCC केरे विनंती असेल आपण टॉस साठी यायचे. देवांश 11 आलेले आहेत. CCC केरे संघ या. चला प्लीज आयोजन कमिटी टॉस करून घ्या. नवीन फलंदाज निखिल. वाघजाई 11 कातळवाडी संघाने ज्या प्रकारे अगदी क्षेत्ररक्षण केल्या हा सामना जणू काही धावांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. देवांश 11 टॉस साठी या प्लीज. निखिल नवीन बॅटर क्रमांक 5 वर आलेत. अंतिम षटक गोलंदाज सुकेश. सुकेश हा चेंडू ओव्हर द बॉलर स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. निखिल यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर या चौकाराच्या मदतीने. 1 टू गो. शेवटचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका. अगदी आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडू क्लिअर करेल काव कॉर्नर सीमा रेषा. निखिल यांच्या बॅट मधून येतोय दुसरा मोठा फटका. षटकार. आणि या षटकाराने पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावाखेर जय हनुमान ओमली 43 धावा. 44 धावांचं लक्ष असेल. वाघजाई 11 कातळवाडी 44 रन्स टू विन. टीम वाघजाई 11 कातळवाडी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम जय हनुमान ओमळी. 44 धावांचं लक्ष. वाघजाई 11 कातळवाडी. 44 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील का याची देखील उत्कंठ असेल. चला फास्ट करा दोन्ही टीम. चला फास्ट करा प्लीज टीम जय हनुमान ओमळी. फास्ट करा. श्री पाणबुडी देवी कलामंच मुंबई पाचेरी सडा तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी या पाणबुडी कलामंचाने शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वोत्तम योगदान दिल्यानंतर आज मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये देखील ही स्पर्धा 3ऱ्या पर्वामध्ये येऊन ठेपल्या. जाकडे नृत्य असू द्या, नमन, नाटक, बहुरंगी भारूड, अगदी कोकणी लोककलांचा वारसा या मंडळाने जपलाय.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सातत्याने केला जातो. 2015 साली अगदी या मंडळाची स्थापना झाली. संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोष घाणेकर साहेब, उपाध्यक्ष रमेश भेकरे साहेब, सचिव रमेश कोकमकर साहेब आणि खजिनदार दीपक कारकर साहेब सर्व मंडळाचे कमिटी मेंबर असतील. त्याच दरम्यान निलेश उमडे साहेब यांचं देखील महत्त्वपूर्ण अगदी योगदान राहिले मंडळाला आणि संपूर्ण कमिटी मेंबर असतील. अगदी सातत्याने प्रत्येकाने श्री पाणबुडी देवी कला मंचासाठी योगदान दिलंय आणि प्रत्येकाचा वाटा हा बहुमूल्य राहिलाय. अनेक कलाकारांना अगदी पाणबुडी देवी कला मंचाने व्यासपीठ मिळवून दिलंय. भारताची आर्थिक राजधानी मुंबई सारख्या नगरीमध्ये अगदी या मंडळाच्या सातत्याने कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये जाकडी नृत्य असेल, नमन असेल, शक्तितुरा असेल, नाटक असतील, यासाठी प्रसिद्ध अगदी हापूस आंब्यासाठी फेमस असणारा रत्नागिरी जिल्हा गोळाघर तालुक्याची ही स्पर्धा. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू हाफ व्हॉली होता. अगदी शॉर्ट आर्म जॅक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग लेगला एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न दिलाय, कॉलिंग मात्र चांगली आहे, क्षेत्ररक्षण खराब होत आहे. अगदी हातामधून 2 धावा चोरल्यात म्हणावं लागेल. दिवसा ढवळ्या चोरी होते या शिरगावच्या मैदानामध्ये 2 धावेंची. या 2 धावेने धावांचा श्रीगणेश होत असताना टीम वाघसाई 11 कातळवाडी विरोधात जय हनुमान ओमळी संघ. पायावर टाकलाय चेंडू, अगदी लेग स्टंप सोडून जाईल का? येस, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला अवांतर चेंडूवर अंकुश ठेवावा लागेल. अतिरिक्त चेंडू तुम्ही जेवढे हाताळणार तेवढे तुम्हाला जास्त चेंडू टाकावे लागतात आणि एखादा अतिरिक्त चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर समीकरण देखील बिघडू शकतं. हा काऊ कॉर्नर आहे, अगदी पकडला जाईल झेल. इथे मात्र पाहिलं जाईल अगदी ज्या प्रकारे इथे मात्र आता आयोजन कमिटीचं काम देखील वाढलंय. येस, अगदी तिसऱ्या पंचाचा इशारा देखील येतोय, आउट आहे फलंदाज. संतुलन मात्र ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकाने केलंय, कौतुक व्हायला पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. फिल्डरचं नाव सांगा प्लीज. विजय. अगदी काय आपलं संतुलन सांभाळलंय. असं म्हणतात ना की तुमचा क्रिकेट असो तो आयुष्य तुमचं बॅलन्स असणं महत्वाचं आहे. आणि काय झेल पकडलाय, व्हॉट अ कॅच. अगदी सीमारेषा लगत आपला पाय सीमारेषेला लागला असता परंतु स्वतःचं संतुलन सांभाळत असताना झेल पकडलाय. पहिला धक्का बसतोय टीम वाघसाई 11 कातळवाडी. फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर ललित आलेत. ललित पहिला चेंडू, मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय, काऊ कॉर्नर आहे. याच वेळेस चेंडूवर देखील चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना फिल्डर अगदी या सिंगलने ललित यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड. फर्स्ट ओव्हर ऑन प्रोग्रेस. टीम वाघसाई 11 कातळवाडी. ललित यांनी जर षटकार खेचला तर विजय रंबाळे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक. अगदी गुडलेंचा चेंडू होता, ऑन साइडला वळवलाय, लॉंग लेग आहे, चेंडूकडे पाहत राहील, चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार. फलंदाज सुधा यांच्या बॅट मधून येतोय चौकार.
या चौकाराने टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावर, 8 रन्स ऑन बोर्ड. लक्ष आहे 44 धावांचं आणि या 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. ज्या प्रकारचा सुरुवात झाली टीम वाघसाई 11 कातळवाडी. चला फास्ट करा प्लीज. फ्लिक करण्याचा प्रयत्न अगदी बुंदात टाकलाय चेंडू. चेंडू फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एक धाव पूर्ण केली आहे. दुहेरीचा कॉल दिलाय, दुहेरीसाठी पलटले आहेत. अगदी या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद लेग बाय स्वरूपात जरूर एक धाव ऍड केली जाईल, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र फसला. धावबाद स्वरूपात फलंदाज सुधाकर बाद. दुसरा धक्का बसतोय टीम वाघसाई 11 कातळवाडी. पहिलं षटक मार्गस्थ असताना ज्या प्रकारे खराब कॉलिंग आणि फलंदाजी करत असताना तुम्हाला कॉलिंग असणं गरजेचं असतं. कॉलिंग ज्या ज्या वेळेला चुकतं त्यावेळेला तुम्हाला त्याचा अगदी भूर्दंड सोसावा लागतो आणि तुम्ही अशा जर चुका करणार तर तुम्ही या स्पर्धेतून मात्र बाहेरचा रस्ता तुम्हाला पकडावा लागेल. आदित्य पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बॅट लागली, चेंडू मिडल झाला नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने आले, 2 धावेचा प्रयत्न झाला, दुहेरीचा प्रयत्न, फेकी अगदी यष्टीरक्षकाच्या दिशेला केली, अपील केली जाते आणि ते मात्र पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी अपील फेटाळले, 2 धावा प्राप्त केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावेने पहिल्या षटकाची होते सांगता. पहिल्या षटका अखेर वाघसाई 11 कातळवाडी 11-2. पहिलं षटक समाप्त झालंय 11-2 अशी परिस्थिती. टीम वाघसाई 11 कातळवाडी विजयासाठी धावा करायच्या अद्याप 33. चेंडूचा खेळ शिल्लक असेल 12 चेंडू 33 धावा. गोलंदाज सुशील आलेत. सुशील आलेत 12 चेंडू 33 धावा. मॅच ऑन आहे. ललित फुल टॉस चेंडू, या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. ललित यांच्या बॅट मधून येतोय एक षटकार आणि विजय रंबाळे साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक अगदी लागू झाले. अगदी एक षटकार मारलाय म्हणजे 501 रुपये. एका षटकारासाठी 501 रुपये म्हणजे आज मात्र ललित यांची संध्याकाळची सोय झाली आहे. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. अगदी प्रेक्षक देखील सांगतात की 3 षटकार मारल्यानंतर 501 म्हणजे काय तर जिपे केले होते, नेट बंद केला. सलगचा हा मात्र दुसरा नसेल, परंतु येतोय या डावातील या षटकातील दुसरा मोठा धमाका. फलंदाज ललित यांच्या बॅट मधून एक अफलातून विस्फोटक षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी मिडल अँड लेग स्टिक वर टाकलेला चेंडू शफल झाले ललित आणि या चेंडूला मात्र सैर केले. अगदी या चेंडू पाठवून दिला सी स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आक्रमण केलंय गोलंदाज सुशील यांच्यावर. टीमची टोटल 23 धावा.
धाव फलकावर अगदी 23 धाव आपण पाहतोय. ललित ऑन स्ट्राईक. गोलंदाज सुशीलचा हा चेंडू अगदी क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी मोये अगदी झेल सोडलाय. झेलची संधी होती, संधी गमावली आहे. झेल होता अगदी सहजरित्या पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु झेल जमिनीला दान केलाय. ललित यांना मिळत आहे जीवनदान. टीमची धावसंख्या 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर ऑन प्रोग्रेस. टीम वाघसाई 11 कातळवाडी. चेंडू शरीरापासून दूर टाकलाय, सोडून दिलाय. पंचांचा इशारा. यस, अवांतर चेंडू असेल. काल अगदी एका सामन्यामध्ये देखील असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. एक चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना प्रीतम 11 संघाने हा सामना मात्र जिंकला आणि चेंडू असा सोडून दिला होता. येस सर, अगदी इथे मात्र बुंद्यात टाकलाय आणि फलंदाजी काढली आहे. काटी फलंदाज त्रिफळा चित. अगदी काल देखील असंच आपण पाहिलं. प्रीतम 11 विपक्ष पानबुडी क हा सामना एका चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना चेंडू सोडून दिला आणि त्यानंतर मात्र सामना जिंकला प्रीतम 11 संघाने. नवीन फलंदाज विशाल आलेत. आता मात्र विशाल यांना विशाल काय फलंदाजी करावी लागेल. अगदी प्रीतम 11 संघ जिंकला आणि त्यात टीमचे संघ मालक देखील आहेत आणि त्यांची पहा सर, त्यांची कॉलर बघा टाईट आहे. अगदी काय नसणार, कारण एका चेंडूवर एक धाव असताना जर सामना जिंकून दिला तर तो संघ मालक 1 महिना कॉलर टाईट करून फिरायला पाहिजे. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली अर्थातच 25. विशाल पहिला चेंडू. अगदी झेलची संधी असेल. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर आलेत. काय झेल पकडलाय. वॉट अ कॅच. अप्रतिम झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. चला स्पीडअप करा प्लीज, फास्ट खेळा. टीम नवीन फलंदाज रोहित आलेत. रोहित हिटमॅन सारखी फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 25 धावा करायच्या आहेत. 19 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 19 धावा करायच्या आहेत. अगदी गत सामन्यामध्ये देखील 6 चेंडू मध्ये 19 करायचे होते. अथर्व मोहन जाधव स्ट्राईकला होते आणि त्यांनी 3 षटकार ठोकले. आता मात्र पहिल्या सामन्यामध्ये जसं घडलं होतं आधीच्या सामन्यामध्ये ते चित्र पाहायला मिळेल का. 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 19. जास्त काय नाही करायचंय, फक्त तुम्हाला 3 चेंडू बाहेर मारायचे आहेत. 6 मधले 3 मारायचे आहेत आणि गोलंदाजीसाठी आले आहेत. मॉन्टी यांना 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. 6-19 ची मॅच. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला वळवलाय. चेंडू जाईल गॅप मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषा पार. ललित यांच्या बॅट मधून येतोय एक चौकार. 5 चेंडू आता करायचे आहेत 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. 15 धावा 5 चेंडू. वॉट मॅच. सामना मात्र आता रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. गोलंदाजाने अगदी प्रयत्न केले. क्षेत्ररक्षकांची साथ लाभायला हवी आहे, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त फलंदाजी गोलंदाजी करून चालत नाही. तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागतं, ते करावं लागेल. 5 चेंडू 15 ची गरज. अगदी बॅटच्या स्टिकरला लागलाय. लॉंग ऑन वरून वेगाने क्षेत्ररक्षक गेलेत. काय क्षेत्ररक्षक अगदी सुशील ज्या प्रकारे वेगाने चेंडूवर गेले. फलंदाज ललित यांना मात्र स्ट्राईक हवी आहे. 4 चेंडू 15 धावा. ललित स्वतःवर अगदी विश्वास दाखवलाय. 4-15 ची गरज. अगदी शफल होऊन चेंडूला वळवलाय. फाईन लेग सीमारेषा पार. का स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती हे सांगत असताना येतोय
ललित यांच्या बॅटमधून चौकार. 3 चेंडू करायचे आहेत. 11 धावा. 3-11. ललित यांनी काय स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती याचं अगदी उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मॉन्टी अंतिम षटक घेऊन सज्ज झालेत. 3 चेंडू 11 धावा. अगदी या 2 चेंडू मध्ये हा सामना फिनिश होईल का अथवा 2 चांगले चेंडू टाकले जातील का? फुलटॉस चेंडू होता इथे मात्र दिशा मिस केली आहे आणि या चेंडू सहज जातोय. यष्ट्यांचा वेध घेत असताना फलंदाज ललित त्रिफळाबाद. 2 चेंडू 11 धावा. अगदी नवीन फलंदाज आलेत अमित. ललित यांनी मात्र थोडस घाई केले मी तर म्हणेन. हा जर चेंडू त्यांना टाइम करायला पाहिजे होता. क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की तुम्ही तुमच्या ताकदीपेक्षा टायमिंग वर फलंदाजी करा आणि ते मात्र कुठेतरी त्याचा अभाव पाहायला मिळाला. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. टीम वाघसाई 11 कातळवाडी. 2-11 हा निर्णायक चेंडू. मॅच कुठे जाईल हे ठरवणारा चेंडू. 2 चेंडू 11ची गरज असताना बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते सांगता. मॉन्टी यांनी मात्र आपल्या संघाच्या बाजूने या मॅचचं पारडं झुकवलंय. 1 चेंडू 11 धावा. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू 11ची गरज असताना ऑफ ड्राईव्ह. अगदी येतो एक क्लास फटका. शेवटच्या चेंडूवर चौकार. पराभव मात्र टाळू शकले नाहीये टीम वाघसाई 11 कातळवाडी. अभिनंदन. जय हनुमान उमरी. दीपक कारकर साहेब आपल्याला आयोजन